100 इंग्लिश सेंटेन्सेस विथ मराठी मीनिंग्स 100 इंग्रजी वाक्य मराठी अर्थासह. नमस्कार मित्रांनो, आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण रोज बोलल्या जाणाऱ्या छोट्या छोट्या 100 इंग्रजी वाक्यांबद्दल माहिती घेणार आहोत. आजचा आपला हा भाग क्रमांक 3 असून या सर्व वाक्यांची PDF फाईल ही आपणास डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. चला तर मग सुरू करूया आजचा भाग क्रमांक 3. ॲम कमिंग म्हणजेच मी येतोय किंवा मी येतेय. ॲम कमिंग म्हणजेच मी येतोय किंवा मी येतेय. इज धिस इट म्हणजेच हेच आहे का किंवा एवढंच आहे का. इज धिस इट म्हणजेच हेच आहे का किंवा एवढंच आहे का. इज इट डन म्हणजेच ते झाले का किंवा ते केले आहे का. इज इट डन म्हणजेच ते झाले का किंवा ते केले आहे का. इज इट फ्री म्हणजेच ते फुकट आहे का किंवा ते विनामूल्य आहे का. इज इट फ्री म्हणजेच ते फुकट आहे का किंवा ते विनामूल्य आहे का. आय नीड टाईम म्हणजेच मला वेळेची गरज आहे किंवा मला वेळ हवा आहे. आय नीड टाईम म्हणजेच मला वेळेची गरज आहे किंवा मला वेळ हवा आहे. इज इट ट्रू म्हणजेच खरं आहे का. इज इट ट्रू म्हणजेच खरं आहे का. टर्न राईट म्हणजेच उजवीकडे वळ किंवा उजवीकडे वळा. टर्न राईट म्हणजेच उजवीकडे वळ किंवा उजवीकडे वळा. आय सेव्ड यू म्हणजेच मी तुला वाचवलं किंवा मी तुम्हाला वाचवलं. आय सेव्ड यू म्हणजेच मी तुला वाचवलं किंवा मी तुम्हाला वाचवलं. आय सी देम म्हणजेच मला ते दिसतात किंवा मी त्यांना पाहतो. आय सी देम म्हणजेच मला ते दिसतात किंवा मी त्यांना पाहतो. टाईम इज अप म्हणजेच वेळ संपली किंवा वेळ समाप्त. टाईम इज अप म्हणजेच वेळ संपली किंवा वेळ समाप्त. इट्स अलाइव्ह म्हणजेच ते जिवंत आहे. इट्स अलाइव्ह म्हणजेच ते जिवंत आहे. इट्स नाईट म्हणजेच रात्र आहे किंवा रात्रीची वेळ आहे. इट्स नाईट म्हणजेच रात्र आहे किंवा रात्रीची वेळ आहे. स्टँड बॅक म्हणजेच मागे रहा. स्टँड बॅक म्हणजेच मागे रहा. स्टेप असाइड म्हणजेच बाजूला व्हा किंवा बाजूला हो. स्टेप असाइड म्हणजेच बाजूला व्हा किंवा बाजूला हो. लुक अहेड म्हणजेच समोर बघ किंवा समोर बघा. लुक अहेड म्हणजेच समोर बघ किंवा समोर बघा. शी इज ओल्ड म्हणजेच ती म्हातारी आहे किंवा ती वयस्कर आहे. शी इज ओल्ड म्हणजेच ती म्हातारी आहे किंवा ती वयस्कर आहे. लेट हिम गो म्हणजेच त्याला जाऊ दे किंवा त्याला जाऊ द्या. लेट हिम गो म्हणजेच त्याला जाऊ दे किंवा त्याला जाऊ द्या. इज ही टॉल म्हणजेच तो उंच आहे का. इज ही टॉल म्हणजेच तो उंच आहे का. स्टे अलर्ट म्हणजेच जागृत रहा किंवा सतर्क रहा. स्टे अलर्ट म्हणजेच जागृत रहा किंवा सतर्क रहा. आय ॲम रेडी म्हणजेच मी तयार आहे. आय ॲम रेडी म्हणजेच मी तयार आहे. स्टडी हार्ड म्हणजेच मेहनतीने अभ्यास कर किंवा मेहनतीने अभ्यास करा. स्टडी हार्ड म्हणजेच मेहनतीने अभ्यास कर किंवा मेहनतीने अभ्यास करा. लेट गो दिनेश म्हणजेच दिनेशला जाऊ दे किंवा दिनेशला जाऊ द्या. लेट गो दिनेश म्हणजेच दिनेशला जाऊ दे किंवा दिनेशला जाऊ द्या. टेक अ बस म्हणजेच एखादी बस पकड. टेक अ बस म्हणजेच एखादी बस पकड. ब्रीद आउट म्हणजेच श्वास सोड किंवा श्वास सोडा. ब्रीद आउट म्हणजेच श्वास सोड किंवा श्वास सोडा. टॉक टू मी म्हणजेच माझ्याशी बोल. टॉक टू मी म्हणजेच माझ्याशी बोल. दॅट्स वेट म्हणजेच ते ओलं आहे किंवा ते भिजलेलं आहे. दॅट्स वेट म्हणजेच ते ओलं आहे किंवा ते भिजलेलं आहे. दे ट्राईड म्हणजेच त्यांनी प्रयत्न केला. दे ट्राईड म्हणजेच त्यांनी प्रयत्न केला. इट्स रेडी म्हणजेच ते तयार आहे. इट्स रेडी म्हणजेच ते तयार आहे.
विल हेल्प म्हणजेच आम्ही मदत करू किंवा आपण मदत करू. विल हेल्प म्हणजेच आम्ही मदत करू किंवा आपण मदत करू. स्मेल धिस म्हणजेच याचा वास घे किंवा याचा वास घ्या. स्मेल धिस म्हणजेच याचा वास घे किंवा याचा वास घ्या. वॉच धिस म्हणजेच हे बघ किंवा हे बघा. वॉच धिस म्हणजेच हे बघ किंवा हे बघा. आय लेफ्ट होम म्हणजेच मी घर सोडून गेलो किंवा मी घर सोडून गेले. आय लेफ्ट होम म्हणजेच मी घर सोडून गेले किंवा मी घर सोडून गेलो. ईट विथ अस म्हणजेच आमच्याबरोबर खा. ईट विथ अस म्हणजेच आमच्याबरोबर खा. हू डिड इट म्हणजेच हे कोणी केले. हू डिड इट म्हणजेच हे कोणी केले. वी लाफ्ट म्हणजेच आम्ही हसलो किंवा आपण हसलो. वी लाफ्ट म्हणजेच आम्ही हसलो किंवा आपण हसलो. वी लाईक इट म्हणजेच आम्हाला ते आवडतं किंवा आम्हाला ते आवडते. वी लाईक इट म्हणजेच आम्हाला ते आवडतं किंवा आम्हाला ते आवडते. एनीवन होम म्हणजेच घरी कोणी आहे का. एनीवन होम म्हणजेच घरी कोणी आहे का. वी वॉन्ट इट म्हणजेच आम्हाला ते हवं आहे किंवा आपल्याला ते हवं आहे. वी वॉन्ट इट म्हणजेच आम्हाला ते हवं आहे किंवा आपल्याला ते हवं आहे. शंकर यॉन्ड म्हणजेच शंकरने जांभई दिली. शंकर यॉन्ड म्हणजेच शंकरने जांभई दिली. विल वेट म्हणजेच आम्ही वाट पाहू किंवा आपण वाट पाहू. विल वेट म्हणजेच आम्ही वाट पाहू किंवा आपण वाट पाहू. लुक अगेन म्हणजेच परत बघ पुन्हा पहा किंवा परत बघा. लुक अगेन म्हणजेच परत बघ पुन्हा पहा किंवा परत बघा. आय कॅन स्विम म्हणजेच मी पोहू शकतो किंवा मी पोहू शकते. आय कॅन स्विम म्हणजेच मी पोहू शकतो किंवा मी पोहू शकते. वी आर बॅक म्हणजेच आम्ही परत आलो आहोत किंवा आपण परत आलो आहोत. वी आर बॅक म्हणजेच आम्ही परत आलो आहोत किंवा आपण परत आलो आहोत. धिस इज मी म्हणजेच हा मी आहे किंवा ही मी आहे. धिस इज मी म्हणजेच हा मी आहे किंवा ही मी आहे. आय फेल्ट दॅट म्हणजेच मला जाणवलं ते किंवा मला ते वाटलं. आय फेल्ट दॅट म्हणजेच मला जाणवलं ते किंवा मला ते वाटलं. वेअर ॲम आय म्हणजेच मी कुठे आहे. वेअर ॲम आय म्हणजेच मी कुठे आहे. वी हॅड फन म्हणजेच आम्ही मजा केली किंवा आपण मजा केली. वी हॅड फन म्हणजेच आम्ही मजा केली किंवा आपण मजा केली. आय कांट से म्हणजेच मला सांगता येत नाही किंवा मी सांगू शकत नाही. आय कांट से म्हणजेच मला सांगता येत नाही किंवा मी सांगू शकत नाही. हू हॅज इट म्हणजेच कोणाकडे आहे किंवा ते कोणाकडे आहे. हू हॅज इट म्हणजेच कोणाकडे आहे किंवा ते कोणाकडे आहे. हू आर वी म्हणजेच आम्ही कोण आहोत किंवा आपण कोण आहोत. हू आर वी म्हणजेच आम्ही कोण आहोत किंवा आपण कोण आहोत. हू वॉज इट म्हणजेच कोण होतं किंवा ते कोण होतं. हू वॉज इट म्हणजेच कोण होतं किंवा ते कोण होतं. दे स्टूड म्हणजेच ते उभे राहिले. दे स्टूड म्हणजेच ते उभे राहिले. यू डिसाईड म्हणजेच तू ठरव किंवा तुम्ही ठरवा किंवा तू निर्णय घे. यू डिसाईड म्हणजेच तू ठरव, तुम्ही ठरवा किंवा तू निर्णय घे. ॲम अ लायर म्हणजेच मी खोटारडा आहे किंवा मी खोटारडी आहे. ॲम अ लायर म्हणजेच मी खोटारडा आहे किंवा मी खोटारडी आहे. बी प्रिपेअर्ड म्हणजेच तयार रहा. बी प्रिपेअर्ड म्हणजेच तयार रहा. डोंट लिव्ह म्हणजेच सोडू नकोस किंवा सोडून जाऊ नकोस. डोंट लिव्ह म्हणजेच सोडू नकोस किंवा सोडून जाऊ नकोस. एनीवन हर्ट म्हणजेच कोणाला लागलं का. एनीवन हर्ट म्हणजेच कोणाला लागलं का. हू फोन्ड म्हणजेच कोणी फोन केला. हू फोन्ड म्हणजेच कोणी फोन केला. लेट मी सी म्हणजेच मला बघू दे किंवा मला बघू द्या. लेट मी सी म्हणजेच मला बघू दे किंवा मला बघू द्या.
समीर सॉ मी म्हणजेच समीरने मला पाहिले. समीर सॉ मी म्हणजेच समीरने मला पाहिले. ही इज हॅप्पी म्हणजेच तो आनंदी आहे. ही इज हॅप्पी म्हणजेच तो आनंदी आहे. मीना इज अगली म्हणजेच मीना कुरूप आहे. मीना इज अगली म्हणजेच मीना कुरूप आहे. सुरेश बीट मी म्हणजेच सुरेशने मला चावलं. सुरेश बीट मी म्हणजेच सुरेशने मला चावलं. टॉक टू अस म्हणजेच आमच्याबरोबर बोल. टॉक टू अस म्हणजेच आमच्याबरोबर बोल. कम इनसाइड म्हणजेच आत ये किंवा आत या. कम इनसाइड म्हणजेच आत ये किंवा आत या. प्रमोद एल्ड म्हणजेच प्रमोद ओरडला. प्रमोद एल्ड म्हणजेच प्रमोद ओरडला. ही रिझाइंड म्हणजेच त्याने राजीनामा दिला. ही रिझाइंड म्हणजेच त्याने राजीनामा दिला. डोंट आर्ग्यू म्हणजेच भांडू नकोस किंवा भांडू नका किंवा वाद घालू नका. डोंट आर्ग्यू म्हणजेच भांडू नकोस, भांडू नका किंवा वाद घालू नका. डिड गणेश ईट म्हणजेच गणेशने खाल्लं का. डिड गणेश ईट म्हणजेच गणेशने खाल्लं का. गो हेल्प मीना म्हणजेच जाऊन मीनाची मदत कर. गो हेल्प मीना म्हणजेच जाऊन मीनाची मदत कर. गेट चेंज्ड म्हणजेच कपडे बदल किंवा कपडे बदला. गेट चेंज्ड म्हणजेच कपडे बदल किंवा कपडे बदला. हॅव अ सीट म्हणजेच बस किंवा बसा. हॅव अ सीट म्हणजेच बस किंवा बसा. आय एक्झरसाइज्ड म्हणजेच मी व्यायाम केला. आय एक्झरसाइज्ड म्हणजेच मी व्यायाम केला. ही कॅन कम म्हणजेच तो येऊ शकतो. ही कॅन कम म्हणजेच तो येऊ शकतो. आय फील फाईन म्हणजेच मला बरं वाटतंय. आय फील फाईन म्हणजेच मला बरं वाटतंय. ही फाउंड इट म्हणजेच त्याला सापडलं. ही फाउंड इट म्हणजेच त्याला सापडलं. आय कांट फ्लाय म्हणजेच मला उडता येत नाही किंवा मी उडू शकत नाही. आय कांट फ्लाय म्हणजेच मला उडता येत नाही किंवा मी उडू शकत नाही. आय हॅव टाईम म्हणजेच माझ्याकडे वेळ आहे. आय हॅव टाईम म्हणजेच माझ्याकडे वेळ आहे. ही स्टूड अप म्हणजेच तो उभा राहिला. ही स्टूड अप म्हणजेच तो उभा राहिला. डोंट शाऊट म्हणजेच ओरडू नकोस किंवा ओरडू नका. डोंट शाऊट म्हणजेच ओरडू नकोस किंवा ओरडू नका. आय वॉन्ट टाईम म्हणजेच मला वेळ हवा आहे. आय वॉन्ट टाईम म्हणजेच मला वेळ हवा आहे. आय मेड दॅट म्हणजेच ते मी बनवलं किंवा मी बनवलं ते. आय मेड दॅट म्हणजेच ते मी बनवलं किंवा मी बनवलं ते. आय डोंट इट म्हणजेच मी खात नाही. आय डोंट इट म्हणजेच मी खात नाही. आय केम बॅक म्हणजेच मी परत आलो किंवा मी परत आले. आय केम बॅक म्हणजेच मी परत आलो किंवा मी परत आले. हाऊ स्ट्रेंज म्हणजेच किती विचित्र. हाऊ स्ट्रेंज म्हणजेच किती विचित्र. शीतल इज लकी म्हणजेच शीतल भाग्यवान आहे. शीतल इज लकी म्हणजेच शीतल भाग्यवान आहे. यू कॅन ट्राय म्हणजेच तू प्रयत्न करू शकतोस किंवा तुम्ही प्रयत्न करू शकता. यू कॅन ट्राय म्हणजेच तू प्रयत्न करू शकतोस किंवा तुम्ही प्रयत्न करू शकता. ही इज मॅरिड म्हणजेच तो विवाहित आहे. ही इज मॅरिड म्हणजेच तो विवाहित आहे. कम अँड सी म्हणजेच येऊन बघ. ये आणि बघ किंवा या आणि पहा. कम अँड सी म्हणजेच येऊन बघ. ये आणि बघ किंवा या आणि पहा. गिव्ह इट बॅक म्हणजेच परत दे, परत कर किंवा परत करा. गिव्ह इट बॅक म्हणजेच परत दे, परत कर किंवा परत करा. डोंट फॉरगेट म्हणजेच विसरू नकोस किंवा विसरू नका. डोंट फॉरगेट म्हणजेच विसरू नकोस किंवा विसरू नका. कम हेल्प मी म्हणजेच ये माझी मदत कर. कम हेल्प मी म्हणजेच ये माझी मदत कर. आय वॉज स्टक म्हणजेच मी अडकलो होतो किंवा मी अडकले होते. आय वॉज स्टक म्हणजेच मी अडकलो होतो किंवा मी अडकले होते.
ॲम डान्सिंग म्हणजेच मी नाचतोय, मी नाचते किंवा मी नाचत आहे. ॲम डान्सिंग म्हणजेच मी नाचतोय, मी नाचते किंवा मी नाचत आहे. आय एम नॉट सतीश म्हणजेच मी सतीश नाहीये. आय एम नॉट सतीश म्हणजेच मी सतीश नाहीये. आय वॉज अलोन म्हणजेच मी एकटा होतो किंवा मी एकटी होते. आय वॉज अलोन म्हणजेच मी एकटा होतो किंवा मी एकटी होते. आय एम रेस्टिंग म्हणजेच मी आराम करतोय किंवा मी आराम करते. आय एम रेस्टिंग म्हणजेच मी आराम करतोय किंवा मी आराम करते. ही विल कम म्हणजेच तो येईल. ही विल कम म्हणजेच तो येईल. कीप ट्राईंग म्हणजेच प्रयत्न चालू ठेव, प्रयत्न चालू ठेवा किंवा प्रयत्न करत राहा. कीप ट्राईंग म्हणजेच प्रयत्न चालू ठेव, प्रयत्न चालू ठेवा किंवा प्रयत्न करत राहा. कम विथ अस म्हणजेच आमच्याबरोबर ये किंवा आमच्याबरोबर या. कम विथ अस म्हणजेच आमच्याबरोबर ये किंवा आमच्याबरोबर या.